कारखान्याच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीची प्रक्रिया आज विशेष सभेद्वारे पार पडली। त्यामध्ये चेअरमन पदासाठी श्री सीताराम कोंडाजी गायकर आणि व्हाईस चेअरमन पदासाठी अशोक यशवंत भांगरे यांचे एकच अर्ज त्या प्रवर्गात प्राप्त झाल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड आज जाहीर करण्यात आलेली आहे। साहेब, आज पहिल्यांदा तुमचं स्वप्न पूर्ण होते, आज तुम्ही अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष झालात, काय भावना आहे? माझ्या जीवनातला हा सर्वोच्च आनंद आहे। तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींनी आणि तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी जे गेली मी 15-20 वर्ष उभारणीपासून या कारखान्यावर काम केलं आणि त्याची खरं म्हणजे पावती ह्या निवडणुकीमध्ये ऊस उत्पादकांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी जी काही माझ्यावर एक वर्षाव सगळा मतदानाच्या रूपानं केला, खरं म्हणजे अजूनही माझी खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे। प्रयत्न तर मी गेली अनेक वर्ष सातत्यानं कारखाना कसा चांगला चालेल तो टिकवण्यासाठी प्रयत्न केला आहे, परंतु आता अत्यंत अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सर्व तालुक्यातल्या जनतेनं आणि उत्पादक सभासदांनी अनुत्पादक सभासदांनी जो काही विश्वास टाकला त्याला रात्रंदिवस कष्ट घेऊन सर्व माझं संचालक मंडळ तालुक्यातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं हा कारखाना कसा सक्षम होईल हा प्रयत्न करण्याचं आम्ही आता सातत्यानं पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू। साहेब, जे काही आता हे जे काही पद आज देण्यात आलेत, हे पद काही वर्षानंतर व्हाईस चेअरमन पद असेल, काही याच्यामध्ये फेरबदल करण्यात येईल, इतरांना संधी देण्यात येईल, असं काही समजते काय याच्यामध्ये? आता ते दादांनी काय निर्णय घेतला माहीत नाही आम्हाला तो, परंतु ते जसं आदेश देतील तसे आम्ही काम करू। साहेब, अनेक मित्रपक्ष तुमच्याबरोबर संघटना त्यांनी काम केलेलं आहे, खांद्याला खांदा लावून त्यांनी तुम्हाला ताकद दिली आहे, काही स्वीकृत संदर्भात काही चर्चा झाली आहे? आणि जे शब्द आमदार साहेबांनी दादांनी दिलेले आहेत इलेक्शनच्या अगोदर ते शब्दांचं पूर्णपणे पालन आम्ही सगळी मंडळी करणार आहोत। साहेब, शेवटचा प्रश्न, तुमचे सहकारी पिचड साहेब आजारी पडलेत आणि मुंबईत त्यांना उपचारासाठी नेण्यात आले, काही चौकशी आपल्याकडून? काल उशीर झाला, मी सातत्यानं त्या संपर्कात होतो राजेंद्र डावरे किंवा अजून आमच्या सहकाऱ्यांना, परंतु रात्री आम्हाला 2:30 वाजले, त्यामुळे दवाखान्यात जाण्याचं की नाही तर आम्ही कालच दवाखान्यात जाणार होतो, परंतु चौकशी केली त्यांची तब्येत थोडी आता बरी आहे। वर्षानंतर तुम्हाला एका मोठ्या पदावरती काम करायला पुन्हा एकदा संधी मिळाली, हा मोठा संघर्ष आहे। 23 वर्षानंतर मला एखादं मोठं पद मिळतं आहे। आम्ही खूप संघर्ष केलं, राजकीय केलं, परंतु यावेळेस आम्ही सगळे पक्ष 7 पक्ष एकत्र येऊन हा लढा पिचडांविरुद्ध दिला आणि सभासदांनी आम्हाला खूप साथ दिली। सभासदांनी मोठा विजय आमचा केलेला आहे आणि तो विजयाचा बोजा आमच्या खांद्यावर आहे आणि हा कारखाना आम्हाला चांगल्या पद्धतीने चालवायचा आहे। गायकर साहेब असतील, आमदार साहेब असतील, आम्ही आणि सगळी मंडळी, अजित नवले असतील, मधुभाऊ असतील, कॉम्रेड उगले असतील, वाळुंज असतील, शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी असतील, सगळ्यांना मिळून एकत्र घेऊन हा कारखाना सुस्थितीत आणायचा आहे आणि ते काम करण्याचं जबाबदारी मोठी माझ्यावर दिलेली आहे। गायकर साहेब तर आमचे नेते ते याच्यात माहीर आहेत, परंतु ही वेगळी जबाबदारी आणि अजितदादा पवार साहेबांनी टाकलेली आहे आणि हा कारखाना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हा चालवायचा आणि सुस्थितीत न्यायचा आहे। याचं जो कर्ज आहे ते कमी कमी करत जास्तीत जास्त भाव शेतकऱ्यांना कसा देता येईल, या आपल्या अकोला तालुक्यात 6 लाख टन ऊस कसा वाढेल, आदिवासी बिगर उत्पादक शेतकरी कसे होतील याकडे लक्ष देऊन आमचा कारभार आम्ही आता आजपासून सुरू करणार आहोत आणि नक्कीच आम्हाला या सगळ्या कामासाठी आपल्या सगळ्यांचे मीडियावाले सगळ्यांचे साथ लाभले, आशीर्वाद लाभले, जनतेचे आशीर्वाद लाभले आणि हा विजय मिळाला, ही संधी मला मिळाली, त्याचं मी सोनं करून दाखवेल। साहेब, 2 प्रश्न माझे, अजून एक प्रश्न असा आहे, काहींनी असा एक सोशल मीडियामध्ये आरोप केला की घराणेशाही परत पुन्हा एकदा पाहायला मिळाली, आज तुम्ही व्हाईस चेअरमन झालात, मॅडम आपल्या सदस्य आहेत, अमितदादा पण जिल्हा बँकेवरती आहेत, एक आरोप होतोय, काय उत्तर याला? नाही, याला आता अशोक भांगरे तर आज 23 वर्षानंतर झालं आहे, अमित भांगरे गेलं 1.5 वर्षापूर्वी झालं आणि माझी मिसेस ही 6 वर्षापूर्वी तिचं सदस्यपद संपलेलं आहे। असं काय घराणेशाही नाही, काम करणारे माणसं असतात त्याला संधी मिळते आणि ती संधी जनता देत असती, सभासद देत असती। जर आम्ही चांगलं काम केलं नाही तर पुढच्या वेळेस माझा पराभव होईल, हेच सर। शेवटचा एक प्रश्न, राजकीय वातावरण थोडं बाजूला ठेवून काल पिचड साहेबांची तब्येत थोडी खराब झाली आहे, त्यांना मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलेले आहे, काही चौकशी आपल्याकडून झाली? आम्ही चौकशी केली होती, आपले नेहे त्यांच्याबरोबर होते, त्यांच्याकडे चौकशी केली, तब्येत कशी सेटल आहे, तब्येत काही चांगली आहे। थँक्यू।